आज आपल्याला माहिती आहे ते आजचा हा जो कार्यक्रम सेवापूर्ती सन्मान सोहळा आज आपल्या इथे शाळेमध्ये संपन्न होतो। आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गावित मॅडम गेली 14 वर्ष आपल्या या शाळेमध्ये कार्यरत राहून इथे आपल्या शाळेचं नावलौकिक जे केलं ते आपल्याला संपूर्ण गावाला माहिती आहे। आणि आपल्या ज्या शाळेचे विद्यार्थी आज गेली 14 वर्ष म्हणजे 14 पिढ्या इथे अजून शिकून पुढे शैक्षणिक वाटचालीत लागल्या म्हणजे आपले माझे विद्यार्थी पण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, आपल्याला माहितीच आहे। सर्वांनी आजच्या कार्यक्रमानिमित्त आपले मनोगत ज्या भावना आता या कार्यक्रमाच्या निमित्त मांडल्या। मॅडम तुम्हाला एवढंच सांगेल, आज आपण आपला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आणि एवढ्या सर्व मान्यवरांनी एवढ्या माजी विद्यार्थी असेल सर्व आपले मान्यवर असतील आपल्या भावना व्यक्त केल्या त्यातून समजत आहेत। म्हणजे आपण गेली जी 14 वर्ष आपण शिक्षक म्हणून शिक्षिका म्हणून आपण जे कार्यरत या शाळेसाठी काम केलं सेवा केली त्याबद्दल सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यावरून समजता आपण किती आदर्श शिक्षिका। आम्हाला थोडी खंत वाटते की आपण आज तिथे सेवानिवृत्त होतात पण प्रशासनाच्या पुढे आम्ही काही करू शकत नाही। आपण प्रशासनाच्या नियमावलीनुसार आपण आज सेवानिवृत्त होतात। आपल्या सर्वांनी ज्येष्ठ मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितलं की आपण जर या सेवानिवृत्त झाला तरी आपल्या या शाळेसाठी पुढील दरवाजा आपला कायम ओपन राहील। म्हणजे तुम्ही कधी पण या शाळेसाठी यायचं मुलांना विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत पालक समितीला आपण मार्गदर्शन करायचं। तेवढी आपण 14 वर्ष या शाळेमध्ये कार्यरत राहून जी शाळा आपल्या मी सरपंच म्हणून उपसरपंच आणि सरपंच तर मी आपल्या कारकिर्दीत आपण काम केलं आणि जेव्हा जेव्हा ग्रामपंचायत मध्ये जर काम असेल तर सरपंच म्हणून मला प्रत्येक अगोदर नियोजनात कुठलाही कार्यक्रम असू दे मॅडम आमचे ग्रामपंचायत अधिकारी आपल्याला मॅडमना पण माहिती आहे की अगोदर फोन करायचा सरपंच साहेब की असं असं शाळेमध्ये कार्यक्रम आहे असं असं एक विषय आहे त्या अगोदर माहिती घेऊन आम्हाला अगोदर सूचना द्यायच्या त्यानंतर मॅडम त्या कार्यक्रमाच्या स्वरूप आपण या शाळेचं नियोजन करायचं। म्हणजे ग्रामपंचायत आणि आपली शाळा कसं कनेक्टिंग मध्ये पाहिजे त्याप्रमाणे आपण इथे तसं काम केलंय। आणि मुख्याध्यापिका म्हणून आणि एक वर्ग चालवताना म्हणजे शिक्षण देताना एवढं साधी गोष्ट नाहीये, कारण मुलांना शिकवायचं मुख्याध्यापिका म्हणून एक जबाबदार माणूस जी ऑफिशियल कामं असतील ती पण हँडल करायची ते पण आपण या पद्धतीमध्ये केला त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप खूप मी आभार मानेन। कारण एवढं शाळेसाठी एक महिला म्हणून गेलो 2 तर महिला होत्या गावकर साहेबांना मगाशीच बोलले की कोटावळे मॅडम असतील सावंत मॅडम असतील या अगोदरच्या मुख्याध्यापिका असतील त्यांनी पण आपल्या पद्धतीत काम केलं होतं। त्यापेक्षाही आपण मॅडम या गावच्या शाळेची मुलं जी दुसऱ्या शाळेत किंवा कमी होती पण आपल्या भावना आम्ही समजत होतो की तुम्हाला काय वाटतं म्हणजे आपल्या शाळेची मुलं दुसऱ्या शाळेत जाता कामा नये तरी आपण गावामध्ये जी नवीन मुलं त्या तुमच्या घरापर्यंत आपण पोचायच्या तुम्हाला त्यांना माहिती समजावून सांगून आपण त्या शाळेमध्ये आपण रुजू केल्या। बघितलं आम्ही कित्येक वर्ष 14 वर्ष आपण काम करत असताना सेवा करत असताना आपण ज्या ज्या गोष्टी या शाळेसाठी केल्या ते नाविन्यपूर्ण आहेत। आत्ताच आम्ही जे अभियान राबवलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान त्यामध्ये ग्रामपंचायतचं अभियान असताना शाळेसाठी ज्या गोष्टी आवश्यक होत्या आम्हाला ग्रामपंचायतला त्या पण आपण पूर्ण करून घेतल्या त्याबद्दल सुद्धा आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानेन। कारण तुमच्या कारकिर्दीत हे अभियान आम्ही तुमच्या सोबत राबवलं एक आठवण म्हणून आम्हाला हे आयुष्यभर राहील। आणि या मॅडमच्या बाबतीत सांगायचं गेलं की आम्ही आज मगाशी आमच्या ग्रामपंचायत तर्फे एक सन्मान केला एक त्यांना मूर्ती प्रदान केली
विठोबा यांची. त्या बाबतीत सांगायचं म्हणजे तर विठोबा हे उभेच राहायचे. त्यांचं बसायचं म्हणजे कधी आपण कधी बघितलंच नाही. तसंच मी ज्या ज्या वेळी आपले सर्व मान्यवर आहेत, सुनील गावडे असतील, मिळवकर गावकर असतील, ज्या ज्या वेळी आम्ही शाळेमध्ये आलो, मॅडमना एकदाही आम्ही बसलेला बघितलं नाही. आज सर्व मूर्ती सन्मानच्या कार्यक्रमात फक्त बसताना आमच्या सोबत बघितलं, बरोबर ना? कधी मॅडमना आम्ही बसताना बघितलंच नाही. इकडे जा तिकडे जा, हे कर ते कर, म्हणजे जे कार्यक्रमाचं नियोजन काय असेल ते मॅडम हँडल करायचे. कधी बसल्या नाही. ऑफिसची खुर्ची पण टेबलला दिसणार नाही तुम्हाला. बसून मॅडमने एवढी वर्ष मला वाटतं काम केलंच नसतं. म्हणजे म्हणून तर एवढी 14 वर्ष ही शाळा सांभाळणं हे मॅडम आपल्या गावीत मॅडम म्हणून शिकावं. मॅडम आम्ही एक सरपंच म्हणून गावच्या वतीने एवढंच सांगेल, गेली 14 वर्ष म्हणजे तुम्ही शिक्षिका म्हणून, म्हणजे मगाशी नवबत सरांनी सांगितलं, वयाच्या 19व्या वर्षी मॅडम शिक्षिका म्हणून त्या कारभार सुरुवात झाली, पदार्पण केलं. म्हणजे गेली 38 वर्ष शिक्षिका म्हणून या मॅडमने काम केलं. घोडावडा असतील, घोडावडा आणि सोनुली, त्यानंतर आपल्या वेती गावात 38 वर्षामध्ये 14 वर्ष आमच्या वेतीला तुम्ही सेवा केली. वेतीय शाळेमध्ये आपण 14 वर्ष काढली आणि त्यांचं एक 14 वर्ष काढल्यानंतर आम्हाला एक पुण्य मिळतं की आम्हाला कुठेतरी तुमचा एक सन्मान करायला भेटला या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं. आपण या शाळेसाठी जे जे काय केलं, जे विद्यार्थी घडवला, अशाच प्रकारे आपलं सदैव या शाळेसाठी प्रेम राहू दे. आपण आज या निमित्तानं तुमचा मुलगा पण उपस्थित आहे. तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला मी गावाच्या वतीने, ग्रामपंचायत वतीने पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देईन. आणि आज सेवानिवृत्त होता आपण वेळोवेळी मध्ये मध्ये या शाळेमध्ये उपस्थित, प्रत्येक जे कार्यक्रम असतील आपल्या शाळेचे, त्या शाळेमध्ये आपलं विनंतीपूर्वक आपण यावं हे मी सरपंच म्हणून तुम्हाला विनंती करतो. आणि आज इथे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज इथे आजी माजी सर्व मान्यवर, पालक भगिनी, माता भगिनी, सर्व विद्यार्थी आज इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानेन आणि इथंच थांबेन. जय हिंद, जय महाराज. माझ्या मनातील काही भावना फक्त इथे व्यक्त करेन. खर तर आमच्या शाळेचा जेव्हा दरवर्षी 7वीचा निरोप समारंभ व्हायचा, त्या प्रत्येक वर्षी ती 7वीची मुलं आता म्हणजे आपल्या बरोबर जोडलेली मुलं आता आपल्या बरोबर असणार नाही या भावनेने दरवर्षी माझी अवस्था व्हायची. आज सुद्धा मी अगदी मनापासून स्वतःला बजावते, आता सुद्धा बजावते की असं भावना मी सोडून चालणार नाही. पण हे सुरुवातीला 1 मिनिट असं होईल, नंतर मी चांगल्या प्रकारे नक्की कंटिन्यू करेन. मी जेव्हा सोनोली नंबर 1 मध्ये 87 साली रुजू झाले, त्यावेळी माझे वडील 21 डिसेंबरला मला नावेली विद्यावरून आम्ही दोघं चालत गेलो. शाळेमध्ये गेलो, त्या शिक्षकांची ओळख करून दिली आणि एक आमचे तळवड्याचे शिक्षक होते परम म्हणून, त्यांना सांगितलं की हिला या गावात खोली बघून द्या. आणि नंतर आम्ही घरी गेलो. जाताना त्यांचे मुख्याध्यापक शिरोडकर म्हणून मुख्याध्यापक होते, ते म्हणाले, सर उद्या आमच्या शाळेचं वनभोजन आहे, हे तुम्ही सर्वांनी ऐकलं तर तुम्हाला सुद्धा हे धक्कादायक वाटेल. उद्या आमच्या शाळेचं वनभोजन वेतीने मंदिरात जाणार आहे. आम्ही शाळेची मुलं सोनोलीहून वेतीला जाऊ, तुम्ही मार्गाला उतरून डायरेक्ट वेतीला या. म्हणजे माझा जो शाळेचा पहिला दिवस होता 22 डिसेंबर 1987, त्या वेतीच्या मंदिरामध्ये सोनोली नंबर 1 शाळेचं वनभोजन आलं होतं. आणि त्या वनभोजनाला सगळी मुलं डबा घेऊन आली होती. मी आणि माझी चुलत बहीण मार्गाला उतरून रिक्षा करून तिथे आलो. त्या आपल्या जुन्या मंदिरात त्या बाजूचा जो एंट्रन्स होता, तेव्हा बाजूचा मोठा नाम होता, तिथे बसून माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी सोनोली नंबर 1 शाळेतील विद्यार्थी आणि आम्ही दोघी बहीण याची डबा खाल्ला होता. म्हणजे काही ईश्वरी योजना अशा असतात की माझा पहिला दिवस इथेच गेला आणि शेवटचा दिवस सुद्धा इथेच गेला. तुम्ही सगळेजण मगापासून म्हणतात की असे गुण होते वगैरे, या सगळ्याचं मूळ हे
माझ्या बरोबर मी लागल्यापासून माझ्या बरोबर असणार हे सगळे विद्यार्थी, माझे आई वडील आणि त्यांचं जे मातुल आहे पितुल घराणं याच्यामध्ये आहे. आमचे आई वडील खूप खंबीर, लाड वगैरे असं काही गोष्टच नाही. प्रत्येक गोष्ट करता आली पाहिजे. आम्ही शिकलो ते शेती आणि गुरं राखून आणि शेती करूनच शिकलो. घरी काही फारशी सुबत्ता नव्हती. वडील आई जे काही सांगतील ते करायचं. पण मी जन्मल्यापासून इच्छा अशा काही बाळगल्या नाही. पण जे समोर येईल त्याला सामोरं जायचं आणि आपलं काम करत राहायचं, एवढंच त्यांच्याकडून आम्ही शिकत आलो. 14 वर्ष महाराष्ट्रापासून म्हणतात, पण मी आणि एका शाळेत असं 14 वर्ष काम केलंय. वडावडा नंबर 1 शाळेत तिथे मी 14 वर्ष काम केलं. तळवडा नंबर 3 शाळेत सुद्धा 8 वर्ष काम केलं. त्यांनी सुद्धा जसं तुम्ही मला काल विचारला की तुमचा या मंदिर समारंभ करायचे आहे, त्यांनी सुद्धा विचारलं होतं. मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जरी काही केलं मी येणार नाही. त्यांची कुणाचीही हिंमत नव्हती की बाई नाही म्हणतायत म्हणजे ते येणार नाही. कुणीही ही हिंमत केली नव्हती. पण तुमच्या समोर मी जर त्यावेळी असं म्हटलं असतं की तुम्ही जरी आयोजित केला तरी मी येणार नाही. मी अध्यक्षांना सांगितलं होतं की तुम्ही केला, मी माझी रजा शिल्लक आहे, एखाद्या दिवस रजा घेईल. पण शेवटी मला वाटलं की नको, की असं करणं हे माझ्यातला उद्धटपणा दिसेल. हा असा उद्धटपणा करून मला जायचं नाही. आणि त्यामुळे मी तुमची विनंती मान्य केली. 14 वर्षामध्ये इथे मी काही मोठं केलं नाही. माझ्या इथे होतं एखादा विद्यार्थी चुकतोय ना, मग का चुकतोय त्याचा विचार करायचा. तो का चुकत असेल ते कारण शोधून कसं करायचं याचं एक उदाहरण माझ्या समोर आहे. आम्ही देगलकर हा लहान असताना त्याने एकदा असं केलं की आंबेडकरनं ऊस आणले होते. याने ते ऊस घेतले आणि खाल्ले. आंबेडकर माझ्याकडे आले, बाई याने मी ऊस आणलेले आणि घेतले. एकदा त्या पेडणेकरांच्या विहिरीकडे पेरूचं झाड आहे, अजूनही ते लागतं चांगलं. तर त्या झाडाचे पेरू काढून घेऊन गेले. नेमके पेडणेकर तेवढ्यातच तिथे आले होते. ते ओरडायला लागले, बाई ही मुलं जाता एका पेरू काढतात. मी त्याच्यावर त्याला ओरडले नाही. मी काय केलं कोणी सांगेल. नंतर म्हणजे काही काळानंतर त्याच वर्षात पेरू आणले. तुला राहा म्हणून सगळ्या मुलांना पेरू दिले. आणि त्याला म्हटलं की बघ, आपण इतर काही आणून खातो ते आपल्याला जे हवं ते, जर एखादा असं मुलगा चुकतो तो काही मुद्दाम काही करत नाही. मुलींना सांगायचे की कसं वागा, मुलांनाही सांगायचे अरे बाबा घरची मोठी माणसं शिव्या देतात. त्यांना त्यांच्या मोठ्या माणसांनी त्यावेळी सांगितलं नाही म्हणून त्यांच्या तोंडात बसले आहेत. पण आपण आता हे असं करू नये. किंवा आणि काही वाईट सवयी असतील तर तशा करू नका असं मुलांना सांगायचे. याच ही 14 वर्ष असू देत किंवा वडावडा नंबर 1 शाळेतील 14 वर्ष असू देत. हल्ली तेव्हा एकदा माझ्या भावाला त्या वडावडा नंबर 1 शाळेतील एक पालक सांगत होत्या की अरे ते बघ जडेकडे बाईंचे विद्यार्थी दिसतात. म्हणजे इथे आज सुद्धा मी जेव्हा माहेरी त्याच गावाच्या वाटेने थोडंसं जाते त्यावेळी हे असं विद्यार्थ्यांचे चेहरे, ओळखी चेहरे दिसत राहतात. विद्यार्थ्यांचं अपार प्रेम मला लाभलं. या गावाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर इथली मुलं ज्यांच्यामध्ये खेळाचा गुण आहे त्याचबरोबर ही मुलं अतिशय चाणाक्ष आहेत. कळसुलकर सर सांगायचे काही वेगळी मुलं चाणाक्ष आहेत. मी जेव्हा इथे आले तेव्हा अमोल सावंत सर होते, कळसुलकर सर, देवणबाई, कोठाबाई आणि धोंडबाई 6 जणांचा आमचा पूर्ण स्टाफ होता. त्यावेळेच्या शिक्षक संख्येनुसार 6 शिक्षक शाळेला गेले होते आणि त्यानुसार आम्ही इथे 6 होतो. नंतर ते विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक संख्येचं धोरण बदललं, 6 ते 5 झाले. त्याच्याही नंतर मुख्याध्यापक पद जर शाळेची पटसंख्या 100 पेक्षा कमी आहे तर मुख्याध्यापक पदच नाही असंही झालं. पण त्याच्यामध्ये असे जवळजवळ आपल्या जिल्ह्यामध्ये 400 मुख्याध्यापक होते. त्या एकजुटीनं तो मुख्याध्यापक ज्या शाळेत आहे तिथेच त्याला रिटायर होऊ द्यावं असं ठरलं. यानुसार मी म्हणजे अगदी नकळतपणे अगदी काल परवापर्यंत सुद्धा बाबा मला आता 58 वर्ष पूर्ण होत आहे, आता मी सेवानिवृत्त होते असं मला शरीरानंही कधी वाटलं नाही की मनानंही कधी वाटलं नाही. म्हणजे ते आपल्यासमोर आलंय ते करत राहणं एवढंच मला मानते. या 14 वर्षामध्ये हे करत असताना इथे मी अनेक प्रसंग अक्षरशः हृदयावर झेलले आणि माझ्या मनाच्या ताकदीवर तोलले. पण या सर्व प्रसंगांमध्ये कुठेही मनाचा तोल माझा ढळलेला नाही. आणि हे आमचं एक वैशिष्ट्य आहे. हे माझ्यामध्ये आणि वडिलांमध्ये होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही
कठीण परिस्थिती येऊ नये, त्यामध्ये आपण सारासार विचार करायचा, त्यानुसार वागायचं, मनाचा तोल कधीही घेऊन द्यायचा नाही. आणि हे तसे होते आणि त्यामुळे माझ्याकडून हे सगळं घडत गेलं. आणि एक हे तुम्ही सांगितलं तेही तुमचं निरीक्षण अगदी बरोबर आहे. बाबा शाळेत हे नाहीये हे जाणून द्या, नाहीतर हे होणार नाही, असं कधीही केलं नाही. सुनील गावडे बऱ्याचदा म्हणायचे बाई काटकसरी आहे त्याच्यामध्येच ते करतील. म्हणजे इथे सुद्धा बाबा अंक जाणून द्या, असंच पाहिजे तसंच पाहिजे अशी कधीही मागणी केली नाही. जे अनुदान असेल, जे आपल्याकडे काही उपलब्ध असेल त्यात करत राहायचं, त्याच गुणानुसार करत राहिलो. यामध्ये आमच्या या सगळ्या शिक्षकांचा सहभाग लाभला. विशेष म्हणजे पालक आणि विद्यार्थ्यांचा माझ्यावर अगदी ठाम विश्वास होता की ही बाई कधी काही वावग करणार नाही. आणि त्या विश्वासाच्या शिदोरीनच मी माझी कामं आत्मविश्वासानं पुढे करत गेले. आणि एक तुमच्या गावापर्यंत एक चांगला गुण आहे की शाळेकडे काही चांगलं करायचं आहे ना, मग त्यामध्ये तुम्ही कधीही आपापसातले मतभेद असतील काही आणत नाही. हा वेदांत हारगळकर जेव्हा कोरोना काळामध्ये इथे आला होता तेव्हा तो खरं 6 वयाचा मुलगा होता. तो मुंबईतून इथे आलेला. एका मुलीबरोबर सहज म्हणाले बाई ह्याच्याकडे आय कार्ड आहे बालवाडीचं आणि त्याच्यावर त्याची अशी जन्मतारीख आहे. तेव्हा आमच्या लक्षात आलं की हा पहिली दाखल झाला पाहिजे. म्हणजे असे वास्तविक गुरुवारवर काही त्यांची मुलं शाळेत नव्हती, काही नव्हतं, पण तरी त्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा शाळेत गेला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी पुढची हालचाल केली, तो पहिली दाखल झाला. असे कितीतरी प्रसंग. काही वेळा एक स्त्री इथे काम करते म्हणजे काय अशा पुरुषी अहंकाराचा सुद्धा अनुभव या ठिकाणी मला वेळोवेळी आलाय. पण जरी मी स्त्री असले तरी कुठच्याही कामामध्ये मी एक पुरुष जसा जेव्हा मी इथे हजर झाले तेव्हा सुद्धा मला विचारलं होतं की तुम्ही ही शाळा कशी काय घेतला. कारण त्यावेळी इथले सगळेजण पुरुष शिक्षकाच्या अपेक्षेत होते, पुरुष मुख्याध्यापकाच्या अपेक्षेत होते. त्यावेळी माझी परिस्थिती अशी झाली होती की तळवडे नंबर 3 होऊन आरोस गिरोबा या शाळेत बदली झाली होती. अंतर जवळजवळ 22 किलोमीटर होतं. आणि माझ्या जवळच्या कोंडला हायस्कूलच्या एक मॅडम होत्या, त्या 18 वर्ष टू व्हीलरनं जात होत्या. आणि 18 वर्ष टू व्हीलरनं जाऊन त्यांची अवस्था काय झाली ती मला त्यांनी सांगितली होती, मी प्रत्यक्ष बघितली होती. त्यांना आपल्या केस सुद्धा बांधता येत नव्हते. म्हणजे संधिवात असेल किंवा काही, अजूनही त्या मॅडम तशाच आहेत. मला वाटलं मी जर माझी 5 वर्ष बदली होणार नाही आणि 5 वर्ष मी जर अशीच आरस गिरोबामध्ये जात राहिले माझी सुद्धा अवस्था नक्की अशी होईल. तेवढ्यातच हे पदोन्नतीला मुख्याध्यापक नेमण्याचं जिल्हा परिषदेने आयोजित केलं. तिथे आम्ही गेल्यानंतर अनेक शाळा होते, त्याच्यातली एक शाळा होती ती मी घेतली. आणि त्यावेळी असं मला भेट म्हणून दिला, तुम्ही विठ्ठल उभा विठ्ठल म्हटला, पण माझी त्या विठ्ठलावर खरंच खूप श्रद्धा आहे ती यासाठी की एका काळामध्ये याच विठ्ठलानं संतांच्या माध्यमातून आपल्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला एकत्र आणण्याचं, भक्तिमार्ग दाखवण्याचं आणि त्याच्यातूनच पुढे आपलं जे शिवाजी महाराजांच्या माध्यमातून स्वराज्य स्थापनेचं काम झालं ते त्याला कारणीभूत हा विठ्ठलच आहे. कारण या विठ्ठल भक्तीच मार्गदर्शन या संतांनी लोकांना केलं. त्याच्यातूनच लोक भक्तिमार्ग हळूहळू त्या भक्तिमार्गातून पुढे परकी सत्तेविरुद्ध लढणं हे सगळं त्या विठ्ठलाच्याच साक्षीनं झालं. आणि मीही हा विठ्ठल मानते. खरंच तुम्ही दिलेली भेट सर्वांना खूप आवडली. धन्यवाद. मी थांबते.